हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, बरेच सूप प्यायला असाल तुम्हीसुद्धा, पण अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून पहा. बऱ्याच दिवसापासून सर्दी झालेली होती, विचार केला थोडं चिकन सूप करूया. चला तर मग यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. मी तर बोनलेस चिकन घेतलेलं आहे, अगदी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेलं आहे, 4 लसूणच्या पाकळ्या आणि इंचभर इतकं अद्रक घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर अजून तुम्ही मिरच्या ॲड करू शकता. मी अगदी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखट असतात. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हळद. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी. तर टाईम वेस्ट न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी आता पहिलं आपल्याला चटणी करून घ्यायचं आहे. तर चटणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची. तर फ्रेंड्स, हे थोडं मी पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करणार आहे, कारण क्वांटिटी जी आहे कमी आहे, मिक्सरला कधी कधी लागत नाही. त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मिक्सरला लावून घेणार आहे. छान असं तुम्हाला आजचा जो सूप आहे तो मस्त ग्रीन ग्रीन दिसणार आहे आपला. तर फ्रेंड्स, आपली ग्रेव्ही जी आहे ते रेडी झालेले आहे. चटणी म्हणा रेडी आहे. तर एका साईडला मी ठेवलेला आहे कढई गरम व्हायला, आणि यामध्ये कढई गरम करायला ठेवून दिलेलं आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे मी, अगदी 2 चम्मच इतकं तेल टाकणार आहे. चिकन जे आहे ते मॅरिनेट सुद्धा करायला गरम झालं मीठ आणि हळद लावून. तर इथे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि मी ते चिकन टाकून घेणार आहे. मी चिकनला थोडंसं मीठ लावून ठेवलेलं होतं, तुम्ही मॅरिनेटसुद्धा करायला ठेवून देऊ शकता. त्याचबरोबर मी चिकन टाकल्याच्या नंतर मीठ आणि हळदसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आपल्याला थोडंफार हलवून घ्यायचं आहे चिकन जे आहे ते, तुम्ही पाहू शकता. थोडंसं चिकन आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बोनलेस चिकन आहे, तो लवकरच शिजून तयार होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकन. यामध्ये आता आपल्याला चटणी टाकायची आहे. तर चटणी टाकल्याच्या नंतर आपल्याला जे आहे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन जे आहे. फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने. तुम्हाला जर याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे असतील तर ते सुद्धा टाकू शकता. तर थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायला लागणार आहे, कारण आपल्याला सूप जे आहे ते थोडं पातळ बनवायचं आहे. तुम्हाला माहीतच असेल सूपची कन्सिस्टन्सी कशी असते, तशा पद्धतीने आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. छान अशी उकळी येत आहे, मस्त वास, अगदी मस्त सुगंध पसरलेला आहे सर्वीकडे सूपचा, एकदम टेस्टी. जर स्पायसी सूप असेल तर खूपच टेस्टी आणि यम्मी लागतं. तर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही मिरची जास्त ॲड करू शकता. आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. मी 1 ते 1.5 ग्लास इथे पाणी ॲड केलेलं आहे अजून. त्यामुळे जरा मिरचीचं जे क्वांटिटी आहे ते तुम्ही जास्त करू शकता, तर आपल्याला सूप बनवायला अजून पाणी वगैरे टाकायला लागतं. जर कमी घेतली तर तिखट खूप कमी होईल. तर हे आपल्याला व्यवस्थित कडवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं सूप जे आहे ते रेडी आहे. आणि हे गरम गरम तुम्ही सर्व करू शकता. हे तुम्ही विदाऊट ऑइलसुद्धा करू शकता. फक्त आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत आणि आपला सूप जो आहे तो रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला बेल आयकनचं बटनसुद्धा क्लिक करायचं आहे आणि कमेंटला स्वाईप करून बाजूला हाईपचं ऑप्शन येतं, तर तुम्हाला हाईपसुद्धा करायचं आहे, अगदी न विसरता. तर पुन्हा भेटूया आपण अशा छान आणि मस्त रेसिपी बरोबर. बाय बाय.